गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी नवनाथ गाढवे, महाराजा करिअर अकॅडमी संचालक. आज तुमच्याबरोबर बोलण्याचा योग आला, परंतु आज एक महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांसाठी, सर्व पालकांसाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांसाठी, की माझ्याकडे बरेच विद्यार्थी 10वी झाल्यानंतरच आता यायला लागलेत. ही खूप कौतुक करण्यासारखी बाब आहे पा, की मुलांची 11वी आणि 12वी म्हणजे अभ्यास होता त्यांचं वय ही 16 पासून 18 कंप्लीट होतं आणि 12वी झाल्यानंतर मुलं भरती होऊन जातात. म्हणजे बरेच विद्यार्थी माझ्याकडे असे आहेत की ते 10वी झाल्यानंतरच आता आलेत आणि प्रथमतः त्यांच्या पालकांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांच्या ह्या वयामध्ये विद्यार्थ्यांना लवकर त्यांचं नियोजन लावून देणं, त्यांच्या करिअरच्या नियोजनानुसार, त्यांच्या मार्गानुसार ते चालू ठेवणं त्यांचं हे छान आहे. म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे पालकांचं. असो, आता एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगायचं झालं तर 10वी झाल्यानंतर बऱ्याच मुलांचं प्लॅन काय असावं या विषयावरती मला बोलायचं आहे. तर 10वी झाल्यानंतर प्रत्येक मुलांनी सांगितलं काय पाहिजे की बाबा तुम्हाला जर आर्मीसाठी, पोलीस भरतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही क्षेत्रात जर वळायचं असेल तर बिंदास आर्ट साईड घ्या. ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रासाठी तयारी करायचं असेल त्यांनी कॉमर्स साईड घ्या. अकाउंटिंगचं ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी कॉमर्स घ्यायची. आणि ज्या विद्यार्थ्यांना एअरफोर्स, नेव्ही, डॉक्टर, इंजिनियर ह्यासाठी जर तयारी करायचं असेल तर त्यांनी सायन्स घ्या. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण लाईफमध्ये ज्यांना पोलीस व्हायचं असेल ते सायन्स साईड घेतात, ज्यांना इंजिनियर व्हायचं ते आर्ट घेतात. मग ह्या चुकतात. हे निर्णय काय आहेत हे चुकतात. त्यामुळं मुलांचं जे भवितव्य आहे ते म्हणजे नंतर अडचणीत येतं. त्यामुळं आत्ता 10वी झालेली ज्येष्ठ मुलांची, तर त्या मुलांनी 100% तयारी करून तुमच्या प्लॅननुसार चाला. आणि जरी यदाकदाचित तुम्हाला अजूनही काही सजेशन हवे असतील किंवा पुढच्या मार्गांविषयी, तर माझा नंबर आहे महाराजा करिअर अकॅडमी 8975113114. हा माझा नंबर आहे. या नंबरवरती केव्हाही कॉल करा, मी तुम्हाला 100% सजेस्ट करू शकतो. आणि नक्कीच तुम्हाला जर वेळ मिळाला तर आपली महाराजा करिअर अकॅडमी भेट देण्यासाठी राहू वाघोली रोड, थोडक्यात राहूमध्येच आहे आपली अकॅडमी सगळी. इथं 400 मीटरचा त्याच ठिकाणी कॅम्प आहे. मुलांचं राहण्याची व्यवस्था, मुलींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था सगळं नियोजन केलेलं आहे. जरी वाटलं किंवा एखादा मुलगा खूप गरीब परिस्थिती आहे त्यांना पण आपण ऍडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. धन्यवाद. खूप व्हिडिओ मोठा होतोय, अजून बोलायचं असतं मला पण व्हिडिओ मोठा होतोय. सर्व महाराष्ट्रातील गरीब जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थँक्यू.